जयंतच्या नादात सगळा दिवस गेला। उद्या घरी सगळे येणार आहेत तर तयारी तर करायला पाहिजे। जानू 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 थांब ना। बघितलं माझी जानू चालली आहे। बघ ना तिला थांबव ना। जानू जानू हो ना, वर चल, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं। हो आले। भावना थांब। हे बघ, मला माहिती आहे सिद्धू आता वर जाऊन तुला नक्की काहीतरी विचारणार आहे, पण प्लीज त्याला काही सांगू नकोस यातलं। पण आई, हे बघ भावना, मला घरात वाद नको आहेत आणि आपल्याला माहिती आहे नीलांबरी काही सुधारणार नाही। हे घर सतत धुमसत राहिलेलं नको आहे मला। माझ्यासाठी म्हणून तू सिद्धूला प्लीज काही सांगू नकोस। बरं, नाही सांगणार मी त्यांना काही। आले। जानू जानू काय झालं? तू तू इथे का आली आहेस? तुला झोपायचं नाहीये का? जयंत सर, हो उद्या आपल्या घरी सगळी माणसं येणार आहेत ना, मग मला असं वाटलं की आपण थोडी तयारी करून ठेवूयात, म्हणून मी खाली आले। मग जानू मी पण हेल्प करू तुझी? हो करा ना। ओके, इथे ठेवलं चला। जानू तू बघच, उद्याची पार्टी कसली भारी होते ते। आपण बलून्स लावूयात। हो चालेल, लावूयात ना। आणि या सगळ्या वॉलवर बलून्स आणि रिबन्स लावून या वॉलला सजवूया आपण। हो हो लावा। जानू, उद्या सगळ्यांसमोर जयंतला वेड लागले असा तमाशा करायचा असेल तर त्याची सुरुवात तुला आतापासूनच करावी लागेल। आता हा एक क्षणही स्टेबल राहता कामा नये। आणि जानू, उद्या सगळे येणार आहेत ना, मग आपण तुझ्या फेवरेट बेकरी मधून तुझ्यासाठी केकही ऑर्डर करूया। ओके? इनफ जयंत सर। माझी फेवरेट बेकरी की हिची? काय झालं जानू? जयंत सर, उगाच काहीही कळत नाहीये असा आव प्लीज आणू नका। मला माहितीये हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय। तुमचं माझ्यावर प्रेम आहे, तुम्हाला माझी काळजी वाटते, ही सगळी ना नाटकं आहेत फक्त। पण तुमचं खरं प्रेम ना फक्त हिच्यावर आहे। तू का बोलतेस असं? काय झालंय तुला? हेच तर मला कळत नाहीये जयंत सर, तुम्हाला नक्की काय झालंय? तुम्ही आताही हिच्याशीच बोलत होतात, नाही तुम्ही मला हेल्प करायला आला होतात ना, मग हिला का खाली घेऊन आलात? मला तर कळतच नाहीये तुमच्या लाईफ मध्ये मला जरा तरी जागा आहे की नाही? का असते सतत ही जानू तुमच्या सोबत? हे बघ जानू, असं काही नाहीये। मी इतका वेळ हिच्याशी बोललोही नाहीये। तू का विनाकारण हिच्यावरून भांडतेस? हो, मीच विनाकारण भांडतेय, मीच चुकीची आहे। तुमच्यासाठी तर हीच जानू परफेक्ट आहे, तुम्हाला हिच्याशिवाय करमतच नाही ना? नाही जानू, हे बघ असं काही नाहीये, असं खरंच काही नाहीये का जानू? जयंत सर, हे बघा अजिबात खोटं बोलू नका। तुम्हाला माहितीये मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही। आहे जर का तुमचं हिच्यावर प्रेम तर कबूल करा ना। नाही जानू, हे बघ माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम आहे, ट्रस्ट मी। मग का आणलं तिला खाली? हो, कारण जानू ती रूम मध्ये एकटी। बघा, ती एकटी पडेल याची काळजी आहे तुम्हाला, तुम्हाला माझी जराही काळजी नाहीये। नाही, बरोबर आहे, तुमच्यासाठी ना मी महत्वाचीच नाहीये। नाही ग जानू, असं नाहीये, माझ्यासाठी तू पण महत्वाची आहेस। आय एम सॉरी, हे बघ मला तुला हर्ट करायचं नव्हतं। नाही, आता सॉरी बोलून काय उपयोग? आणि काय म्हणालात? तू पण महत्वाची आहेस, म्हणजे सगळ्यात आधी तुमच्यासाठी हीच महत्वाची आहे आणि मग मी, हो ना? नाही ग जानू, माझ्यासाठी खरंच तूच इम्पॉर्टंट आहेस, खरंच। प्लीज ट्रस्ट मी जानू, ट्रस्ट मी।
आम रिअली सॉरी, खरंच आम सॉरी जानू, तुझ्या पाया पडतो जानू, प्लीज प्लीज असं नको बोलू जानू. जयंत सर, मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. जेव्हापासून ही तुमच्या लाईफ मध्ये आली आहे ना, तेव्हापासून तुम्ही मला विसरलायत. तुमचं सगळं प्रेम ना हिच्यासाठी आहे. गेली कुठे भावना? अहो भावना अगं कुठे होतीस? मी कधीच बोललो, तुला इतका का वेळ लागला यायला? सांगते. अहो आईंना जरा मदत हवी होती ना, म्हणून थांबले होते मी खाली. बरं तुम्ही सांगा ना मला, मीटिंग कशी झाली तुमची? सगळे मुद्दे नीट मांडलेत? आणि मग लोकांचा काय रिस्पॉन्स होता? तेच तुला सांगायचं होतं, म्हणूनच तर लवकर बोलत होतो. सॉरी, खरंच सॉरी. पण आता सांगा ना कशी झाली मीटिंग? हो ना, मला सांग, आम्ही घरात नसताना काही घडलंय का? असं काय विचारताय तुम्ही? काय काय घडणार? भावना, मला खरं खरं सांग, नक्की काय झालंय? निलंबरी वहिनींनी काय केलं का? त्यांनी त्रास देण्याचा वगैरे प्रयत्न केलाय? अहो नाही, असं काहीच नाही झालंय. उगाच तुम्ही काहीतरी विचार करताय. बरं तुम्ही मला सांगणार आहात का मीटिंग कशी झाली? ऐकायचंय मला. सांगतो सगळं सांगतो. बस आधी, बसते शांतपणे बस. तर मीटिंग कशी झालीये, आपल्या नवऱ्याने मीटिंग मध्ये काय पराक्रम गाजवलेत, हे सगळं ऐकायला माझी बायको उठावळी झाली हो ना. हो मग माझ्या नवऱ्याने पराक्रम गाजवला असेल यात काही शंकाच नाहीये. फक्त तो पराक्रम कसा गाजवला ते ऐकायचंय मला. सगळं सांगणार आहे मी तुला, पण त्याआधी मला तुला एक सरप्राईज द्यायचं. सरप्राईज? काय चाललंय तुमचं सिद्धिराज? रोज एक तरी सरप्राईज देताच तुम्ही मला. हो देतो मग. माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे आणि मला तिला सरप्राईज द्यायचंय, संपला विषय. ऐक ना, डोळे बंद कर. डोळे एक काम करतो, मागे छान असं रिलॅक्स बस. बस. अहो पण कशाला? अगं बस ना, असं काय पण बिण काय नाही, चुपचाप बस. बरं बसते, थांबा. आरामात रिलॅक्स बस, पाय मोकळे कर आणि डोळे बंद कर, अजिबात उघडू नकोस. हो काय करताय तुम्ही? 2 मिनिटं थांब ना. गुरु अहो गुरु अरे हे काय? अरे माझी बायको प्रेग्नंट आहे, ती दिवसभर एवढी कामं करते, म्हणूनच यासाठी छान मसाजर आणलेला आहे. सिद्धिराज किती काळजी करता हो माझी. खरंच खूप छान आहे सरप्राईज.